घरी आले, बलरामजी दारातच बसलेले होते. बलरामजी म्हटले, आणला का मणी? म्हणे हो आणला. म्हणे मणी आणला आणि अजून सोबत कोणाला घेऊन आलास? म्हणे महाराज मी नाही आणलं, तीच माझ्या सोबत आलेली आहे. कन्हैयाचे जेवढे विवाह झाले ना महाराज, ते स्वतःहून कन्हैयानी केलेले नाही, का कोणाला बायोडाटा पाठवला नाही, का कोणत्या वधूवर सूचक मंडळामध्ये नाव नोंदणी अजूनही नाही. चेक करा. सगळ्या मुलीच त्यांच्या मागे लागत होत्या की आमच्या सोबत विवाह करा. आता बघा बरं, याच्यात कोणाचा दोष आहे महाराज? बलरामजींनी म्हणलं बरं बरं ठीक आहे. आणि म्हणे अरे आता असं कसं तिला दारातून आतमध्ये घ्यावं लागेल? रुक्मिणी मातेला सांगितलं, मंडपवाल्याला फोन केला, खडके मामांना फोन केला. म्हणे अरे आपल्याला तर लग्नाची तयारी करावी लागेल, मस्तपैकी लापशी तयार करा, सुंदर आनंद भोजनाचा घ्यायचा आहे. सगळ्यांना बोलवलं, पाहुण्यांना बोलवलं आणि ब्राह्मण लोकांना बोलवलं. मंडप सजलेला आहे आणि जांबवती माता पण शृंगार केलेला आहे. मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो. आओ मेरी सखियां मुझे मेहंदी लगा दो, आओ मेरी सखियों मुझे मेहंदी लगा दो. मेहंदी लगा दो, मेरी बिंदिया सजा दो. मेहंदी लगा दो मेरी बिंदिया सजा. हरि बोल. मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो. मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो. मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना. आणि सुंदर घागरा घालून, नथनी घालून, मेहंदी लावून तयार झालेली आमची जांबवती माता. बलरामजी थकून गेले, एवढ्या लवकर तयारी करायची होती ना सगळी. म्हणे कन्हैया असं करत जाऊ नको, इतक्या अर्जंटमध्ये किती प्रॉब्लेम येतो तुला माहिती आहे का? बरं बरं ठीक आहे. आणि विवाह सावधान करूयात सदा मंगलम. आणि कन्हैयाचं त्या ठिकाणी जांबवती सोबत विवाह संपन्न झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. आनंद झाला सगळ्यांना. रुक्मिणी माता, जांबवती माता राहायला लागल्या. आता तो मणी कन्हैया म्हणे बलराम दादा तुम्ही नेऊन द्या. बलराम दादा म्हणे आळ कोणावरती घेतलाय? तुझ्यावरती घेतलाय, मणी न्यायचं काम तूच करायचं. कन्हैया म्हणे ठीक आहे. सत्राजित राजाच्या सभेमध्ये गेले आणि सांगितलं म्हणे महाराज हा तुमचा मणी, आणि तुमच्या भावाला एका जांबवानाने मारलं होतं आणि त्याच्यातून तो मणी घेऊन टाकला होता. माझा यामध्ये काही दोष नाही. मी हा मणी तुम्हाला वापस आणून देण्यासाठी आलो. आता निघतो, रजा घेतो. नमस्कार चमत्कार झाला. कन्हैया निघायला लागले. सत्राजित राजाला देखील खूप त्रास झाला. त्यांना वाटलं अरे उगीचच मी कन्हैयावरती आरोप घेतला, आळ घेतला. अहो कन्हैयाजी थांबा, नको नको आता नाही, गडबड आहे. नाही नाही 2 मिनिटं थांबा, चहा तरी घ्या. चहा घ्यायला बसले महाराज. सत्राजित राजांच्या लक्षात आलं की कन्हैया महाराजांच्या मनामध्ये आपल्याबद्दल थोडंसं किंतु परंतु आलेलं आहे. सत्राजित राजांनी माफी मागितली. म्हणे भगवंत मला माफ करा. अहो असू द्या, होत असतं असं. सगळ्यांच्या एवढ्या कार्यक्रमामध्ये थोड्याफार गोष्टी होऊन जातात, सोडून द्यायच्या. नाही नाही म्हणे तसं नाही. म्हणे माझी एक विनंती स्वीकार करा. कन्हैयाला आलं टेन्शन. म्हणे आता कोणती विनंती? म्हणे माझी जी कन्या आहे सत्यभामा, तिच्या सोबत तुम्ही विवाह करा. तुम्ही जर विवाह केला, संबंध मान्य केले, तर मी समजेल की तुम्ही मला माफ केलं. कन्हैया म्हणे बाप रे बाप, आता मनी द्यायला आलो होतो, आता दुसरीच गोष्ट झाली. पुन्हा सत्यभामा सोबत त्या ठिकाणी विदाई केलेली आहे. पुन्हा हा घरी आले. घरी आल्यानंतर मात्र आता भीती वाटायला लागली. बलराम दादा पेपर वाचत बसले होते. म्हणे आता पुन्हा काय? म्हणे ते फोन लावून देतो सत्राजित महाराजांना, सासऱ्यांना माझ्या. मी काहीच केलेलं नाही.
हे आपोआप घडत आहे म्हणे सगळं. सत्यजित राजा म्हणे बलरामजी महाराज आम्ही येतोच आहे, उद्या तयारी करा विवाहाची. बलरामजींना तेच काम होतं. आता मंडपवाल्याचे पैसे बिलच देत होते मागच्या मंडपाचे. पुन्हा आता मंडप त्याला म्हणे थांब रे बाबा, 10 रुपये जास्तीचे घे, 100 रुपये जास्तीचे घे, मंडप तसाच राहू दे. सगळ्यांना बोलवलं. नातेवाईक बॅग घेऊन निघाले होते. त्यांना म्हणे थांबा, अजून एक नवरी आलेली आहे घरामध्ये. आता पुन्हा हिचा विवाह करून मग आपण जा. पुन्हा माझ्या परमात्म्याचं सत्यभामा सोबत पाणी ग्रहण झालेलं आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. गृहस्थाश्रम अति आनंदात सुरू होता. रुक्मिणी, सत्यभामा, जांबवती. शुकदेवजी महाराज वर्णन करतात परमात्म्याच्या अष्टनायका होत्या. त्या 8 विवाहाच्या कथा या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. कालिंदी. एकदा अर्जुन आणि कन्हैयाजी शिकार करण्यासाठी रथामध्ये बसून चालत होते. त्यावेळेस काय झालं, एका सरोवराच्या ठिकाणी एका सुंदर मुलीचा आवाज येत होता. श्री कृष्णाय वयं नुमः, श्री कृष्णाय वयं नुमः. कृष्ण परमात्म्याचा आवाज आल्यानंतर अर्जुन म्हटले, अहो तुम्हाला आवाज येतोय का? कृष्ण कृष्ण कृष्ण. कोणीतरी बालिका, कोणीतरी स्त्रीचा आवाज येत आहे. कन्हैया म्हणे चला ना बाबा, कशाला थांबता मध्ये मध्ये, पुढे चला. कारण की त्यांना आधीच समजून जायच्या गोष्टी सगळ्या. अर्जुन म्हणे नाही थांबा, 2 मिनिटं पाणी प्यायला थांबू. त्या सरोवरामध्ये महाराज काचेचा एक बंगला तयार होता आणि त्या काचेच्या बंगल्यामध्ये ती कन्या एका पायावरती उभं राहून तपस्या करत होती की कृष्ण परमात्मा मला पती रूपामध्ये मिळावा. गोपाल कृष्ण भगवान की जय. कन्हैयाला बघून नतमस्तक झालेली आहे. अर्जुन म्हटले चला घेऊन तिला घरी. पुन्हा आलेले आहे. पुन्हा हा तोच गोंधळ झाला महाराज. आणि आता कन्हैया बलरामजी महाराजांच्या लक्षात आलं. बलरामजी महाराज म्हणे आता हे रोजचे नाटक खूप झालं. महिनाभरासाठी मंडपवाला बुक केला. म्हणे महिनाभर तरी माझ्या डोक्याला ताण नको, शांतता. काही दुसरे काम करू का नको म्हणे मी. तोच मंडपवाला, तोच आचारी, तेच पंडितजी, तेच अंतरपाठ. काय आहे की नाही मला दुसरे कामं. आणि खूप आनंद आहे महाराज. शुकदेवजी महाराज वर्णन करतात कालिंदी माता कोण होती. ही सूर्याची पुत्री होती, सूर्य भगवंताची. तिनं सूर्य देवतेला सांगितलं की मला विवाह करायचा तर कृष्णासोबत. म्हणे तपस्या करावी लागेल. चालेल. मग तपस्या केली आणि तपस्येच्या फलीभूत कृष्ण स्वरूप प्राप्त झाली. म्हणजे सूर्य भगवंत कृष्णाचे कोण आहेत? कोण आहेत? सासरे आहेत आणि कृष्ण कन्हैया जावाई आहेत. अशा पद्धतीने कालिंदी सोबत विवाह झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. विंद अनुविंदची बहीण मित्रवृंदा, तिच्या सोबतही कन्हैयाचा विवाह झाला. सत्यासोबत विवाह झाला. 7 बैलांवरती, दुर्दम बैलांवरती विजय प्राप्त करून ती कन्या स्वयंवर त्या ठिकाणी होता. सत्या माता त्या ठिकाणी कन्हैया सोबत विवाह झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. कैके देशचे राजा भद्रा, त्यांची कन्या भद्रा सोबत आमच्या कन्हैयाचा विवाह झाला. लक्ष्मणासोबत विवाह झाला. अशा अष्टनायकांच्या आपण संक्षिप्त मध्ये इथं कथा ऐकल्या. त्यांचा विवाह संपन्न झाला. अष्टनायकांसोबत आमचे कन्हैया गृहस्थाश्रम त्या ठिकाणी करू लागले. शुकदेवजी महाराज वर्णन करतात इकडं अस्थि आणि प्राप्ती, कंसाच्या ज्या मुली होत्या, कंसाच्या पत्न्या, त्यांचे वडील जरासंध, त्यांच्या सोबत देखील कन्हैयाने युद्ध केलं आणि त्या ठिकाणी जरासंधाचा वध केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. इकडे एक भौमासुर नावाचा राक्षस होता. अधिक दिवसापासून सर्व राजा लोकांना त्रास देऊ लागला. सगळे राजे एकत्र आले
आणि म्हटले महाराज आता भौमासुराची लढाई आपल्याला करायची आहे. सगळे राजे लोक घेऊन आमचे कन्हैया प्राग ज्योतिषपुरी मध्ये युद्ध करायला गेले आणि त्या ठिकाणी त्या भौमासुराचा वध केलेला आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. भौमासुराचा उद्धार केला. त्या भौमासुराने काय केलं होतं, अनेक राजा लोकांना आपल्या तुरुंगात बांधून ठेवलं होतं. कन्हैया गेले आणि एक एक कारागृह उघडायला लागले. सगळे राजे लोक अनेक वर्षापासून तिथं पडलेले होते. सगळ्यांनी परमात्म्याला नमस्कार केला. पुढे दुसऱ्या कारागृहामध्ये गेले. काही गोपग्वाल होते, त्यांना निवृत्त केलं. तिसऱ्या कारागृहामध्ये गेले. काही लहान मुलं होते, त्यांना निवृत्त केलं. सगळ्यांची परमात्म्याने मुक्तता केली. पण शेवटचा जो कारागृह होता त्यामध्ये सगळ्या सुंदरी कन्या होत्या महाराज. सगळ्या तरुण कन्या त्या ठिकाणी एकत्र थांबलेल्या होत्या. हा भौमासूर काय करायचा, ज्या ज्या राज्यामध्ये जे राज्य तो जिंकून आणायचा त्या राज्यातल्या सगळ्या जेवढ्या तरुण मुली होत्या त्यांना घेऊन यायचा आणि त्यांना कारागृहामध्ये डांबून टाकायचा आणि सांगायचं की माझ्यासोबत विवाह करा, माझ्यासोबत लग्न करा. पण सुखदेवजी महाराज सांगतात, राजन त्या काळी सुद्धा जोपर्यंत स्त्री म्हणत नाही हो तोपर्यंत राजे आणि राक्षस लोक देखील स्त्रीला हात लावायचं काम करत नव्हते, डांबून ठेवत होते. पण कधीही अत्याचार स्त्रीवरती झाला नाही. त्या अनेक कन्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी डांबून होत्या. 16,100 कन्या होत्या बघा. 16,100 कन्या डांबून ठेवल्या. भौमासुराचा वध झाला, त्यांना आनंद झाला. म्हणे आमच्या राज्यात आता आम्हाला आमचे आई वडील पुन्हा परत घेणार नाही. आता आम्ही कुठे जाणार. कन्हैयाचं स्वरूप बघितलं. मनमोहन मुरलीवाला, नंदाचा अलबेला, त्याला बघून सगळ्यांनी महाराज त्या ठिकाणी दंडवत प्रणाम केलेला आहे, नमन केलेला आहे. कन्हैया सोबत आता यावेळेस बलराम दादा पण होते बर का. बलराम दादाला म्हणे, बलराम दादा एक काम करा, या सगळ्यांचा पत्ता घ्या, या सगळ्यांचे नावं, टेलिफोन नंबर, मोबाईल नंबर घ्या आणि प्रत्येकीला आपापल्या घरी पोहोचण्याचं काम करून टाका. बलरामजी महाराज म्हणे, या इकडे समोर, सांगा तुमचं नाव, कोणत्या देशातल्या, कोणत्या राज्यातल्या. त्या म्हणे आमचं गाव नाही, आमचं नाव नाही, आम्ही हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे हैं, हम तुम्हारे ही रहेंगे, ओ मेरे प्रियतम. सगळ्या जणी कन्हैयाकडे बघायला लागल्या. बलरामजींनी तर डोक्यालाच हात लावला. म्हणे अरे कन्हैया, तू अशी काय जादू करतोस की सगळ्या तुझ्याकडे आकृष्ट होतात. अरे तुमचा नंबर द्या, तुमच्या घरी पोहोचत करतो. तुमच्या आई वडिलांना तुमची काळजी लागली असेल. आम्हाला जायचं नाही म्हणे, आम्ही तुमच्या घरी येणार आहे. कन्हैया, आम्हाला दासी म्हणून स्वीकार करा, सेविका म्हणून स्वीकार करा, पण आम्ही कुठेही जाणार नाही. कान्हा कान्हा आन पडी मैं तेरे द्वार, कान्हा कान्हा आन पड़ी तेरे द्वारे. हो कान्हा, ओ कान्हा आन पड़े तेरे द्वार. हरी बोल. मोहे चाकर समझनिहार, मोहे चाकर समझनिहार,
सृष्टीमध्ये शून्य आहे आम्ही. पण मी कालच बोलले ना, आपले कितीही शून्य असू द्या, फक्त समोर कन्हैया उभं करा, आपली किंमत तेवढी वाढते महाराज.